गेस्ट आहेत. आज नॅप फाउंडर डे आहे आणि त्यानिमित्ताने आपण गप्पा मारणार आहोत चेतन बडगुजर यांच्याशी. ते गायक आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ते गातात. गझल गातात, त्यांना नाट्यसंगीताची आवड आहे, सुगम संगीताची आवड आहे. चेतन, सलाम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, स्वागत. आणि आज नॅप फाउंडर डे आहे तर आपण त्यानिमित्ताने सुरुवात करूया. सकाळची वेळ आहे, सलाम महाराष्ट्राची. तुम्हाला अभंगाचंही खूप चांगलं ज्ञान आहे आणि आवडही आहे. सुरुवात आपण एका अभंगाने करूया. चालेल, जरूर. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, देव तयाचा अंकिला स्वये संचरा त्याचे घरा, देव तयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, स्वये संचरा त्याचे घरा, स्वये संचरा परेषु, परेषु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. क्या बात आहे. एवढी आध्यात्मिक सुरुवात करून दिलेली आहे. आणि आपण मगाशी म्हणालो की आज नॅपचा फाउंडर डे आहे. एक अशी संस्था की जी आंधळे असतात किंवा ज्यांना दृष्टी कमी असते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं काम करते. तुम्हालाही नॅपचे उपक्रम माहिती असते, त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया की कशा पद्धतीने हे उपक्रम चालवले जातात तिथे. नॅप ही फार मोठी संस्था आहे, एक नॅशनल लेवलची संस्था आहे. तर मुलांना रोजगाराची प्राप्ती व्हावी यासाठी नॅबने अनेक ठिकाणी मुलांना STD बूथ जे असतात ते उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि बाहेरगावावरून जी मुलं शिकण्यासाठी येतात मुंबईमध्ये त्यांच्यासाठी वसतिगृहाची उपलब्धी त्यांनी करून दिलेली आहे. तसंच नॅबचा एक प्रिंटिंग प्रेस आहे नॅबची. तर आमची जी ब्रेल मधली जी पुस्तकं असतात ती तिथे छापली जातात आणि प्रत्येक शाळांना ती पुस्तकं पाठवली जातात. आणि अवांतर वाचनासाठी एक नॅब कडून एक टॉकिंग बुक सेंटर सुरू केलेलं आहे. तर त्याद्वारे मुलांना कॅसेट्स आणि CDs पुरवले जातात. अशा प्रकारचे अनेक छोटे मोठे उपक्रम त्यांचे आहेत आणि खूप चांगली संस्था आहे. खरंय. आणि म्हणजे माझी एक थोडीशी आठवण आहे की जेव्हा नॅब मध्ये मी गेलेले होते आणि तिथे म्हणजे जी मुलं ती कलाकृती करतात की ते मोझॅक वर्क असतो किंवा त्यांचं सिरॅमिक वर्क असतं, ती इतकी सफाईदारपणे करतात. आणि नॅब मध्ये त्यांना तिथे स्पेशल शिकवण्यासाठी ट्रेनर्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन वगैरे तिथे भरवलं जातं. नॅब बद्दल आपण बोलते, पण तुमच्या संगीताच्या प्रवासाबद्दल थोडंसं बोलूया की तुमची संगीताची आवड कशी निर्माण झाली, संगीताचा प्रवास कसा सुरू झाला तुमचा? माझा संगीताचा प्रवास माझ्या शाळेपासून सुरू झाला. वयाच्या 6व्या वर्षी जेव्हा मी बदलापूरच्या प्रगती अंध शाळेत जेव्हा दाखल झालो तेव्हा तिथे संगीत विषय शिकवला जातो आणि तिथे संगीतासाठी उत्तम वातावरण आहे. तर मला लहानपणापासून संगीताची आवड असल्यामुळे तिथे मी संगीत शिकायला सुरुवात केली. आणि प्रत्येक वर्षी मग मी संगीताच्या ज्या गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा असतात त्या द्यायला सुरुवात केली. आणि तिथे अनेक प्रोग्राम व्हायचे, त्या प्रोग्राममध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट होत गेलो. आणि जेव्हा 10वी पास झालो मी त्याच वेळी मी संगीत विशारदची जी डिग्री आहे ती घेतली. आणि मग नंतर शाळेतून बाहेर जेव्हा पडलो तेव्हा
बदलापूरमध्ये आलाप संगीत विद्यालयाचं नावाचं एक विद्यालय आहे. तर तिथे मजहर शेख म्हणून आहेत. बरं. तर त्यांच्याकडे मी शिकतो आणि अशा पद्धतीचा आहे साधारण प्रवास. खरंय, संगीताचा प्रवास महत्वाचा असतो आणि अशा शाळांकडनं जे प्रोत्साहन मिळतं ते खूप गरजेचं असतं. एक गोष्ट विचारायची होती की आपल्या मागे कोणीतरी एक आहे की ज्याला आपल्याबद्दल खरंच माहिती आहे, एक प्रोत्साहन गरजेचं असतं, एक पाठिंबा जो बॅकअप म्हणतात तो खूप गरजेचा असतो. संगीताच्या बाबतीत तुमच्या गुरूंचा कसा पाठिंबा मिळत गेला, त्यांच्याकडनं कसं प्रोत्साहन मिळत गेलं ते? तर तसंच माझे आई वडील माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ते मला नेहमी प्रोत्साहित करत असतात. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, नेहमीच असतात. खरंय. नक्कीच तुम्हाला असं घरच्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं प्रोत्साहन खूप महत्वाचं असतं. पण तू थोडंसं असं सांग की तू म्हणालास की 10वीला असतानाच तू संगीत विशारदची पदवी घेतलीस. खरंच असं बघायला गेलं तर गांधर्व महाविद्यालयांचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसार हे खरं तर पॉसिबल नाहीये की एवढ्या लवकर म्हणजे ती विशारदची पदवी मिळणं. पण आता तू घेतलीस, त्याच्यानंतर तू आलाप संगीत विद्यालयात जॉईन केलास. एकूणच तू गाणं शिकायला सुरुवात केल्यापासून ते आता तू मला वाटतं जवळपास तू 30 विद्यार्थी आहेत तुझ्या अंडर की ज्यांना तू शिकवतोस आणि तू परीक्षांनाही बसवतोस. तर हा संपूर्ण जो तुझा आतापर्यंत प्रवास होता त्याच्यातला एक ओव्हरऑल तुझा अनुभव कसा होता, त्याच्याबद्दल काय सांगशील? माझा आतापर्यंत मला खूपच चांगला अनुभव आलेला आहे. मी क्लासेस घेतो तर मला मुलांकडून सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स येतो. माझ्याकडे खूप चांगली जी मुलं आहेत, म्हणजे छोट्या मुलांपासून ते जवळजवळ म्हाताऱ्या मंडळीपासून बरीच मंडळी आहेत शिकायला. पण प्रत्येकाकडून म्हणजे एक वेगळा रिस्पेक्ट मला मिळतो आणि खूप शिकवताना मला आनंद वाटतो की आपण आपली कला दुसऱ्यांना पोहोचवतो आहे, याचा मला आनंद वाटतो. बरोबर. म्हणजे एकूणच वेगवेगळ्या वयोगटाच्या लोकांना तू गाणं शिकवतोयस आणि त्यांच्याकडून प्रत्येकाकडून मिळणारा तुला रिस्पेक्ट आहे आणि प्रत्येकाबरोबरचा अनुभव पण वेगळा आहे. तर तुझ्या आठवणीतला असा एखादा अनुभव सांगशील का की म्हणजे तो कुठल्याही वयोगटातला असू दे पण कसा होता तो अनुभव आणि म्हणजे काय एक्झॅक्टली तुझी फिलिंग्स होती की समजा खूप एखाद्या वयस्कर कोणी काका असतील, काकू असतील, त्यांना तू गाणं शिकवलंस किंवा एखादा लहान मुलगा असेल, तर तुझा असा एखादा आठवणीतला अनुभव सांग. एक माझा विद्यार्थी आहे, तर त्याचं नाव आहे प्रशील अभंग. तर त्याला तबल्याची अजिबात आवड नव्हती. म्हणजे त्याच्या आईवडिलांच्या जबरदस्तीने तो माझ्याकडे क्लासमध्ये शिकायला आला. परंतु म्हणजे तो नाहीच म्हणायचा तबला शिकायला. परंतु त्याला मी आवड निर्माण केली त्याच्यामध्ये आणि त्याला तबला शिकवला. म्हणजे तो ऍक्च्युली फार लाजाळू होता, म्हणजे त्याला कोणामध्ये मिक्सअप होण्याची अजिबात आवड नव्हती. परंतु त्याला मी माझ्या पद्धतीने शिकवलं आणि त्याने पण खूप मेहनत घेतली आणि तो पहिल्या परीक्षेला 50 पैकी 42 मार्क घेऊन डिस्टिंक्शन मध्ये पास झाला. क्या बात आहे. म्हणजे गुरुचं खरं काम हेच असतं की मुलांना आवड नसेल तर त्याच्यात ती आवड निर्माण करायची. नक्की चेतन, तुझ्याकडनं अजून खूप अनुभव ऐकायचे आहेत आणि तू वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करतो, त्याचे अनुभव कसे, छान गाणी तुझ्याकडनं ऐकायचे आहेत. पण त्याआधी सलाम महाराष्ट्रामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. लवकरच परत येतोय. पहा फक्त IBN लोकमत.